येळमघाट महसूल मंडळातील वडगाव कळसंबर येथे आयोजित करण्यात आलेली मंडळस्तरीय आढावा बैठक प्रशासन आणि सामान्य नागरिकांमधील विश्वास दृढ करणारा प्रभावी संवाद मंच ठरली आहे। शासन, प्रशासन, जनता यांच्यातील अंतर कमी करत नागरिकांच्या समस्या गाव पातळीवरच सोडविण्याचा यशस्वी प्रयत्न या बैठकीतून पाहायला मिळाला आहे। औपचारिक बैठकींच्या चौकटीबाहेर जाऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी व त्वरित उपाययोजना यावर भर देणारी ही बैठक लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श ठरली आहे। गावातील सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत शेतकरी, ग्रामस्थ, महिला, युवक, लोकप्रतिनिधी तसेच महसूल व विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासन गावाकडे या संकल्पनेचे सजीव चित्र या बैठकीत पाहायला मिळाले। नागरिकांनी आपल्या समस्या थेट अधिकाऱ्यांसमोर मांडल्या आणि अनेक प्रश्नांना जागेवरच मार्गदर्शन मिळाल्याने समाधानाचं वातावरण निर्माण झाले। बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या उपक्रमाचा सातत्याने आढावा घेत नागरिकांना वेळेत व सुलभ सेवा मिळाव्यात यासाठी महसूल यंत्रणेला स्पष्ट सूचना दिल्यात। अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी तसेच उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनीही नागरिकांशी थेट संवाद वाढविणाऱ्या बैठकींवर विशेष भर दिला असून त्याचा सकारात्मक परिणाम या बैठकीत दिसून आलाय। या आढावा बैठकीचे नेतृत्व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले। औपचारिक भाषणांऐवजी नागरिकांमध्ये बसून त्यांनी शेतकरी व ग्रामस्थांच्या समस्या शांतपणे ऐकून घेतल्या। पाणी पुरवठा झालं, शेती अडचणी झालं, महसूल दाखले, ओळखपत्रे, विविध शासकीय योजना, पीक विमा, ॲग्रिस्टॅग, जमीन विषयक प्रश्न आदी विषयांवर त्यांनी सविस्तर व मुद्देसूद मार्गदर्शन केले। यावेळी अनेक लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे व दाखल्यांचे थेट वितरण करण्यात आले। लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसलेलं समाधान हेच या उपक्रमाचं खरं यश आहे। यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितलं की शासनाचे आदेश, वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि स्थानिक पातळीवरील प्रामाणिकपणा अंमलबजावणी यांचा समन्वय साधल्यासच खरे सुशासन साध्य होते। प्रशासन हे लोकांसाठी असून प्रत्येक नागरिक केंद्रबिंदू मानून काम करणे हीच खरी लोकशाही आहे, असे त्यांनी स्पष्ट केलं। वडगाव कळसंबर गावातील युवा नेते ॲडव्होकेट गणेश मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना गावात प्रथमच तहसीलदारांनी भेट दिल्याचा उल्लेख करून समाधान व्यक्त केले। सरपंच सौभाग्यवती सुशीला आसाराम मोरे यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून त्यावर जागेवरच तोडगा काढल्याबद्दल तहसीलदारांचं आभार सुद्धा मानलं। बैठकीनंतर तहसीलदार शेळके यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देत प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली। प्रगतशील शेतकरी मारुती शिरसाट यांच्या तुती शेतीला भेट देऊन त्यांनी अभिनव शेती प्रयोगांचं कौतुक केलं व पारंपरिक शेतीसोबत नव्या प्रयोगांकडे वळून आर्थिक उन्नती साधण्याचं आवाहन केलं। यानंतर त्यांनी गावातील भोनाई देवी मंदिराला भेट देत मंदिर परिसरात वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धन करण्याचं आवाहन केलं। बैठकीस मंडळ अधिकारी दीपाली आघाव, पंडित नाईकवाडे, ग्राम महसूल अधिकारी प्रशांत नलावडे, निखिल राऊत, प्रदीप गर्जे, श्रद्धा जोगदंड, महसूल सहाय्यक कैलास मोराळे तसेच सहाय्यक कृषी अधिकारी बाबासाहेब सारू उपस्थित होते। सोबतच उपसरपंच गहिननाथ पवार, ग्राम रोजगार सेवक युवराज खामकर, रेशन दुकानदार बंकट मोरे, ग्रामपंचायत सदस्य मोहन शिरसाट, मंदाकिनी मोरे, जालिंदर खामकर, दीपाली बाप्पासाहेब खामकर, रेणुका बाबासाहेब मोरे, मधुबाई भिकाराम धुनगव, चेअरमन संजय खामकर तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।